नमस्कार सहकारी मित्रांनो, माझ्या YouTube चॅनलला आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे. पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन्स ऑन करा, जेणेकरून आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे सर्वात अगोदर हे प्राप्त होतील. देशभरामध्ये 8व्या वेतन आयोगाबाबत चर्चा वेग घेत असून केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांसाठी मोठी आनंदाची बातमी ही समोर येत आहे. माध्यमातील माहितीनुसार या आयोगाच्या शिफारशी लागू झाल्यास पगार आणि निवृत्ती वेतनामध्ये सुमारे 30 ते 34% वाढ होण्याची शक्यता ही व्यक्त केली जात आहे. केंद्र सरकारने 3 नोव्हेंबर 2025 रोजी 8व्या वेतन आयोगाची स्थापना केली आहे. या आयोगाला आपला अहवाल सादर करण्यासाठी सुमारे 18 महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. त्यामुळे जून 2027 पर्यंत आयोगाच्या शिफारसी समोर येण्याची अपेक्षा आहे. अर्थ राज्यमंत्री यांनी संसदेत दिलेल्या माहितीनुसार हा आयोग वेतन रचना, भत्ते आणि निवृत्ती वेतन यांचा सखोल आढावा घेऊन निश्चित कालावधीमध्ये आपला अहवाल हा सादर करणार आहे. तज्ज्ञांच्या मते यावेळी फिटमेंट फॅक्टर सुमारे 2.57 ठेवण्याचा विचार चालू आहे. हा घटक कर्मचाऱ्यांचा मूळ पगार निश्चित करण्याची महत्वाची भूमिका बजावत असतो. फिटमेंट फॅक्टर वाढल्यास मूळ पगारामध्ये भरमसाठ वाढ होते आणि त्यानुसार महागाई भत्ता, घर भाडे आणि भत्ता यांसारख्या इतर भत्त्यातही वाढ होते. जर प्रस्तावित फिटमेंट फॅक्टर लागू झाला तर सध्या 18,000 रुपये मूळ पगार असलेल्या कर्मचाऱ्यांचा पगार अंदाजे 46,000 रुपयांच्या पुढे जाऊ शकतो, असा अंदाज हा व्यक्त केला जात आहे. या बदलांचा थेट फायदा सुमारे 49 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 68 लाख निवृत्ती वेतनधारकांना होणार आहे. एकूण मिळून 1.10 कोटीहून अधिक लोकांना या निर्णयाचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. आयोगाच्या शिफारसीची प्रभावी अंमलबजावणी 1 जानेवारी 2026 पासून मानली जात आहे. मात्र प्रत्यक्षात वाढीव रक्कम कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होण्यासाठी आर्थिक वर्ष 2026-27 पर्यंत प्रतीक्षा करावी लागू शकते. दरम्यान अंमलबजावणीमध्ये विलंब झाल्यास थकीत रक्कम एकरकमी देण्याची शक्यता आहे. दरम्यान प्रत्येक वेतन आयोगाप्रमाणे यावेळी पगारासोबतच निवृत्ती वेतनामध्ये वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात असून यामुळे लाखो कर्मचाऱ्यांना आर्थिक दिलासा हा मिळणार आहे. आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स आपल्याला सर्वप्रथम मिळतील. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.